आता टाइप्स ऑफ डोनर्स, तुम्ही जेव्हा रक्त डोनेट करायला जाता तेव्हा कुठल्या कारणासाठी तुम्ही डोनेट करता आहात त्याच्यावरनं तुमचा टाईप ठरतो. होमोलॉगस डोनर इज द कॉमनेस्ट, म्हणजे आपण व्हॉलंटियर, अनपेड व्हॉलंटियर असतो. कॅम्प्स असतात, काही पॉलिटिकल कॅम्प्स असतात, काही रिलिजियस असतात, चॅरिटेबल संस्था असतात, ते ब्लड डोनेशन कॅम्प्स ठेवतात. त्याच्यात तुम्ही जाऊन रक्त देता. ते रक्त मग KEM, सायन, नायर, जे हॉस्पिटल्समध्ये जातं आणि तिकडच्या पेशंट्सना दिलं जातं. कोण पेशंट आहे हे तुम्हाला माहिती नसतं, कोण डोनर आहे ते पेशंटला माहिती नसतं. दिस इज द कॉमनेस्ट टाईप ऑफ डोनेशन. सेकंड इज डायरेक्टेड डोनेशन. डायरेक्टेड डोनेशन म्हणजे तुमचा कोणीतरी नातेवाईक किंवा मित्र हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, ज्याला रक्ताची गरज आहे, आणि तुमचा आणि त्याचा ग्रुप जर सेम असेल तर तुम्ही ब्लड बँकेत जाऊन सांगू शकता की माझं 1 युनिट ब्लड घ्या, पण ते ह्याच पेशंटसाठी द्यायचं आहे. दिस इज डन बट नॉट व्हेरी कॉमनली. द मोर कॉमन इज रिप्लेसमेंट डोनर. आता रिप्लेसमेंट डोनर म्हणजे काय, तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा फ्रेंड सर्कलमध्ये कोणाचं सर्जरी असेल, ॲक्सिडेंट झाला असेल, त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि त्याने ब्लड बँकेतनं रक्त वापरलंय. आता रक्त वापरल्यावरती ब्लड बँकेमधले तितके युनिट्स कमी झालेले आहेत. सो ब्लड बँक पेशंटच्या रिलेटिव्हला सांगतं की तुम्हाला हे ब्लड रिप्लेस करायचं आहे, म्हणजे परत भरून द्यायचं आहे. मग 3 बॅगा असतील तर 3 डोनर आणायचे, 4 बॅगा असतील तर 4 डोनर आणायचे. बट दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट टू नो, कारण रिप्लेसमेंट केल्याशिवाय ब्लड बँकेतलं रक्त परत येणार नाहीये. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की जर रिप्लेसमेंटसाठी हॉस्पिटलमधनं तुम्हाला रिक्वेस्ट आली तर आता तुमच्या पेशंटला तर रक्त मिळालेलं आहे, सो तुमचं काम झालेलं आहे. सो हात झटकून आपल्याला चालणार नाही. वी कांट से की आता आमचं झालंय सो वी विल पे द मनी अँड वी विल लिव्ह, कारण पैशानी रक्त परत येणार नाहीये. वी नीड ब्लड इफ यू हॅव यूज ब्लड. लास्ट इज ऑटोलॉगस डोनेशन. ऑटोलॉगस म्हणजे जर पेशंट हेल्दी असेल, यंग असेल, हिमोग्लोबिन बरोबर असेल आणि त्याची प्लॅन्ड सर्जरी असेल, म्हणजे ज्याच्यात ब्लड लॉस जास्त एक्सपेक्टेड नाहीये, नी रिप्लेसमेंट, हिप रिप्लेसमेंट वगैरे, तर पेशंटकडनंच 1 बाटली रक्त घेतलं जातं अराउंड 1 to 2 weeks बिफोर द सर्जरी. ते मग त्या पेशंटसाठीच रिझर्व केलं जातं आणि आफ्टर द सर्जरी पेशंटचंच ब्लड पेशंटला दिलं जातं. याचा ॲडव्हान्टेज म्हणजे दुसऱ्याचं रक्त घेण्याची गरज नाही आहे. सो 1 बाटली दुसऱ्याकडनं मागवण्याची गरज कमी असते आणि स्वतःचंच ब्लड स्वतःला मिळत असल्यामुळे दुसऱ्याकडनं कुठला रोग आपल्याला होणं किंवा रिॲक्शन येणं ही चान्सेस शून्य असतात. सो दिस इज डन इन प्लॅन्ड सर्जरीज, हेल्दी पेशंट, गुड हिमोग्लोबिन. आणि लास्ट इज थेरप्युटिक डोनेशन. थेरप्युटिक त्याला डोनेशन नाही म्हणू शकत. काही जणांना हिमोग्लोबिनचा पॉलिसायथेमिया म्हणून डिसीज असतो, त्याच्यात हिमोग्लोबिन 20, 21, 22 असं होतं. सो त्याच्यात यू ब्लीड द पेशंट, यू टेक अ बॅग ऑफ ब्लड, त्याच्याने त्याचं हिमोग्लोबिन कमी होतं आणि दॅट इज ट्रीटमेंट फॉर द डोनर. हे ब्लड पेशंटला देऊ शकत नाही बिकॉज इट इज ॲबनॉर्मल ब्लड. ते ब्लड नंतर डिस्कार्ड करावं लागतं. त्याच्यानंतर हू कॅन डोनेट ब्लड. आता एज वाईज 18 विच इज द एज फॉर ॲडल्ट आणि अप टू 60. काही ब्लड बँक्स टेक अप टू 65 इफ द पेशंट इज हेल्दी. सो एज क्रायटेरिया एक आहे. सेकंड इज वेट. आपण 350 ml रक्त डोनरकडनं घेतो. डोनरच्या म्हणजे प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये 5 लिटर असतं, त्याच्यातलं फक्त 350 ml म्हणजे 350 मिलीलिटर आपण घेतो. त्याच्यासाठी जरुरीचं आहे की पेशंटचं वजन हे कमीत कमी 45 kg असलं पाहिजे. सो वजन कमी असेल तर यू आर डिफर्ड फ्रॉम डोनेटिंग ब्लड. थर्ड इज हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन हे 12.5च्या वर असलं पाहिजे, कारण तुम्हीच स्वतःच जर ॲनिमिक असाल तर तुमचं रक्त दुसऱ्या पेशंटला देऊन त्याचं हिमोग्लोबिन वाढणार नाही आहे. सो त्याच्यासाठी एक सिम्पल ऑन साईट टेस्ट असते. कॉपर सल्फेट म्हणून एक सोल्युशन असतं ब्लू कलरचं, त्याच्यामध्ये 1 ड्रॉप डोनरचा टाकायचा. तो जर खाली गेला तर 12.5च्या वर आहे, तो जर तरंगत राहिला तर 12.5च्या खाली आहे. 12.5च्या खाली ब्लड असेल, हिमोग्लोबिन असेल तर अगेन दॅट पर्सन कॅनॉट डोनेट. इट इज ऑफ नो यूज टू द पेशंट. त्याच्यानंतर हिस्ट्री विचारली जाते. आता हिस्ट्री ही खूप महत्त्वाची आहे, कारण वी वॉन्ट टू बी शुअर दॅट द ब्लड विच वी आर गिविंग टू द पेशंट इज सेफ. त्याच्यावर टेस्ट आपण मेजर काय टेस्ट करतो तर 2 मेजर टेस्ट असतात. वन इज ब्लड ग्रुपिंग.
आणि सेकंड इज फॉर ट्रान्समिसेबल डिसीजेस. सो ब्लड ग्रुपिंग सगळ्यांना माहिती आहे, ABO आणि RH म्हणजे A पॉझिटिव्ह, B पॉझिटिव्ह, O पॉझिटिव्ह असा ब्लड ग्रुप असतो. ते टेस्टिंग असतं कारण आपण जे पेशंटला रक्त देतो ते ग्रुप स्पेसिफिक असतं. सो जे आपल्याला रक्त मिळाले त्याचा ग्रुप कोणता आहे हे कळल्याशिवाय आपण ते ट्रान्सफ्यूज करू शकत नाही. सो दॅट इज वन इम्पॉर्टंट टेस्ट. सेकंड टेस्ट इज फॉर ट्रान्समिसेबल डिसीजेस. सो ह्याच्यात आपण HIV, HBsAg, HCV, सिफिलिस आणि मलेरिया असे 5 डिसीजेस आपण टेस्ट करतो. म्हणजे डोनरने जे ब्लड दिले ते हे सगळे नेगेटिव्ह असतील तरच ते ब्लड पुढे आपण प्रोसेसिंगला घेतो, प्लाझ्मा प्लेटलेट काढू शकतो आणि मग ते आपण पेशंटला देणार. सो हे झाल्याशिवाय दॅट ब्लड बॅग इज ऑफ नो यूज टू एनीबडी. त्याच्यानंतर कुठला ग्रुप कोणाला ट्रान्सफ्यूज करतात. आता ह्याच्यात कसं असतं की ब्लड ग्रुपमध्ये यू हॅव रेड सेल्स आणि यू हॅव प्लाझ्मा. आता रेड सेल जी असते त्याच्यावर अँटीजेन असतं आणि प्लाझ्मा असतो त्याच्यात अँटीबॉडी असते. O ब्लड ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये A अँटीजेन पण नसतं, B अँटीजेन पण नसतं ऑन द रेड सेल. त्याच्यामुळे प्लाझ्मामध्ये यू विल हॅव अँटीबॉडी टू A अँड अँटीबॉडी टू B. इफ यू हॅव ब्लड ग्रुप A तर तुमच्या RBC वरती A अँटीजेन असतं आणि त्याची ऑपोजिट म्हणजे B ची अँटीबॉडी तुमच्या प्लाझ्मामध्ये असते. सिमिलरली AB जर असेल तर A आणि B दोन्ही अँटीजेन असतात आणि प्लाझ्मामध्ये कुठलंही अँटीबॉडी नसतं. आता हे आपल्याला माहिती असण्याची गरज काय आहे, तर गरज अशी आहे की आपण जेव्हा रक्त पेशंटला देतो तेव्हा आपण फक्त 350 ml देत असतो आणि मेनली रेड सेल्स देतो. आता रेड सेल जर आपण A पॉझिटिव्ह पेशंटला आपण B पॉझिटिव्ह ब्लड दिलं तर A पॉझिटिव्ह पेशंटकडे 5 लिटर स्वतःचं रक्त आहे ज्याच्यात अँटी-B अँटीबॉडीज आहेत. सो तुम्ही जेव्हा त्याला 350 ml RBC देता विच हॅव B अँटीजेन ऑन देम, त्यांची रिॲक्शन होऊन द RBCs गेट हिमोलाइज्ड आणि किडनी फेल्युअरमध्ये पेशंट जाऊ शकतो, विच इज अ मेजर रिॲक्शन. दॅट इज वाय ब्लड ग्रुपिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता ह्याच्यात लहानपणी आपल्याला शिकवलेलं असतं की O इज युनिव्हर्सल डोनर, कारण O वरती कुठलंही अँटीजेन नसतं. सो तो AB किंवा O कोणालाही देऊ शकतो. ABच्या प्लाझ्मामध्ये कुठलीही अँटीबॉडी नसते. सो ABला AB आणि O कुठलंही ब्लड देऊ शकतात, म्हणजे रेसिपियंट होऊ शकतो. पण ह्याच्यात आपल्याला लक्षात ठेवायचे की हे फक्त इमर्जन्सीमध्ये करतात. म्हणजे वॉर किंवा मेजर ॲक्सिडेंट असेल, ब्लड अवेलेबलच नाही आहे, पेशंटचा लाईफ सेव्ह करायचं आहे तरच असं ट्रान्सफ्युजन करतात. अदरवाईज सेम ग्रुप ट्रान्सफ्युजन इज द नॉर्म. म्हणजे O पॉझिटिव्हला O ला O, A ला A, B ला B आणि AB ला AB. जर ब्लड अवेलेबल नसेल